मिशन विधानसभा सुरू झालं असं म्हणायचं का? नाही, निश्चितपणे भारतीय जनता पार्टी 5 वर्ष जनतेची सेवा करत जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन काम करणारा हा पक्ष आहे. विकास विदर्भाचा असेल की महाराष्ट्राचा, सर्वंकष सर्वांगीण विकास व्हावा, सामाजिक सांस्कृतिक आर्थिक महाराष्ट्राची शक्ती वाढावी, महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये निर्णय घेण्यासाठी स्थिरता असावी, ही भारतीय जनता पार्टीची नेहमी भूमिका राहिली आहे. सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी व सेवेसाठी काम करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. जनतेची सेवा हेच आमचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने सरकारी योजना असतील, बूथपर्यंत या योजना पोहोचवण्याचा संकल्प असेल, प्रयत्न असेल आणि यासोबतच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टबुद्धीने खोटा प्रचार करणारे, नरेटिव्ह सेट करून फक्त सत्तेसाठी काम करणाऱ्या राजकीय पक्षाच्या विरुद्ध ही लढाई आहे. मायावी रूप घेऊन, मायावी विचार घेऊन लोकांना भ्रमित करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत असते आणि महाविकास आघाडीच्या या प्रयत्नाला असफल करण्यासाठी देशभक्त कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शक्तीने काम करावं, ही यामागची भूमिका आहे. विभागीय बैठकांमध्ये एक विधानसभा निहाय माननीय बावनकुळेजी आणि मी पूर्व विदर्भामध्ये आम्ही संवाद करणार आहोत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद करणार आहोत, कार्यकर्त्यांशी संवाद करत आगामी कार्यक्रम जो भारतीय जनता पार्टीचा आहे तो कार्यक्रम जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्णय आहे. हो, लाडकी बहीणचा खर्च पाहता राज्याच्या अर्थ विभागानं चिंता व्यक्त केलेली आहे. मला वाटतं की अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण कोणतीही मंत्रिमंडळाची फाईल ही मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी येताना ती वित्त विभागाकडूनच जाते आणि वित्त विभागाला आक्षेप घेण्याचा मला वाटतं की अधिकार यासाठी नाही. जेव्हा आपण वेतन आयोग देतो तेव्हा 44,000 कोटीचा भार हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी देतो, दिलाच पाहिजे. पण 17-18 लक्ष कर्मचाऱ्यांसाठी 44,000 कोटीचा भार दिल्यावर आपली वित्तीय व्यवस्था ही अडचणीत येत नाही. पण 2,48,00,000 बहिणींना आपण जर तेवढेच पैसे जवळपास 46,000 कोटी दिले, मग वित्तीय व्यवस्था अडचणीत येते. हे कोणतं अर्थशास्त्र आहे? अर्थशास्त्रामध्ये विषमता मुक्तीकडे प्रवास पाहिजे. 2,48,00,000 महिलांकडे जेव्हा हे पैसे जातील, साधारणतः एखादा IAS अधिकारी असेल तर तो फिक्स डिपॉझिट तरी ठेवेल त्याच्या 7व्या वेतन आयोगानंतर. पण गरीब महिला ही तर बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बुष्ट होणार आहे, बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. छोटे फेरीवाले असेल, छोटे दुकानदार असेल, यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे. कारण या आमच्या 2,48,00,000 बहिणी या काय ॲमेझॉनमधून खरेदी करणाऱ्या नसतात. या सर्व आपल्या आसपासच्या बाजारातून खरेदी जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्राची एकूणच अर्थव्यवस्था बुष्टअप होईल. पण मला कधी कधी आश्चर्य त्या लोकांचं वाटतं की ज्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीची चिंता दाखवत या गरीब महिलांवर अन्याय करण्याची जी सुप्त मनात ही दृष्ट इच्छा आहे, तेच लोक असं बोलू शकतात. ज्यांना अर्थशास्त्र समजतं. तुम्ही 16 लाख 17 लाख लोकांसाठी 44,000 कोटी दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. तेव्हा तर फेविकॉलच्या इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल तुमच्या ओठाला चिटकवला होता. पण गरीब आमच्या बहिणीचे पैसे द्यायला तेव्हा मात्र तुम्हाला एकदम अर्थशास्त्र महाराष्ट्राची तिजोरी आठवते. काही तर मनात ठेवा. मोफत वीजचा GR निघालेला आहे. महाराष्ट्रातील जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे. आपण विविध माध्यमातून अनुदान देतोच. मग सरकारने निर्णय केला की तसंही आपण क्रॉस सबसिडी शेतकऱ्यांना 9 ते 10,000 कोटी रुपयाची दरवर्षी देतो आहे. मग 9-10 हजार कोटीची क्रॉस सबसिडी विजेत देण्याच्या ऐवजी आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेती. आशिष देशमुख तुमच्या पक्षाचे नेते, त्यांनी एक पेनड्राईव्ह दाखवलं. दोन्ही पक्षात पेनड्राईव्ह वॉर सुरू आहे का? नाही, असं आहे. पहिल्यांदा खरं तर मी स्वतः मागणी केली की एखाद्या नेत्यांनी असा गंभीर आरोप जर केला तर त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून पुरावे घेतले पाहिजे. मागे एका नेत्याने आरोप केला की कसाबच्या गोळीने शहीद हेमंत करकरे यांचं ते शहीद झालेच नाही. आता तुमचं सरकार हे 26/11च्या हमल्यात होतं. तुमचं सरकार नोव्हेंबर 2012ला जेव्हा निकाल दिला तेव्हा तुमचंच सरकार होतं आणि आता इतक्या वर्षांनी झोप कशी उघडते हो? ही कोणती झोप आहे?
महाविकास आघाडीच्या नेत्यांची? ही कोणती झोप आहे? मला असं वाटतं की श्री श्याम मानव यांच्याकडे काही पुरावे होते, त्यांनी द्यायचे ना. अशा पद्धतीसाठी आता खरं तर मी मागणी केली आहे, ती माझी मागणी देवेंद्रजी कधी पूर्ण करेल, एवढ्या गंभीर विषयावर खरं तर अशा नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे आणि आवश्यक असेल तर अशांची नार्को टेस्ट केली पाहिजे. म्हणजे तुम्ही अनिल देशमुखांच्या नार्को टेस्टची मागणी करता असं मी कोण्याही व्यक्तीच्या नार्को टेस्टची मागणी करत नाही. मी असणाऱ्या राजकारणामध्ये जो निम्न स्तर आहे, हा निम्न स्तर थांबवण्यासाठी आता कायद्यामध्ये आधुनिकतेच्या काळानुरूप काही बदल करण्याची आवश्यकता आहे. कोणी काय सांगताय दंगेच भडकतील? कोणते नेते आहे दंगे भडकतील? तुम्हाला माहिती आहे दंगे भडकतील, तर मग हे पत्रकार परिषदेमध्ये सांगता की तुम्ही शपथ घेतली आमदार खासदार म्हणून की मी माझ्याकडे असणारी माहिती गुप्त ठेवणार नाही, राज्याच्या हिताची केंद्राच्या हिताची अहिताची माहिती ही गुप्त ठेवणार नाही. आपण शपथ घेतो ना, जाहीरपणे घेतो, होशोहवासमध्ये घेतो. आता होशोहवासमध्ये घेतलेली सुद्धा शपथ जर आठवत नसेल तर तुमच्याकडे असणारी माहिती तुम्ही लेखी स्वरूपात पाठवली पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे पोलीस विभागाला, गृह विभागाला, देशाच्या सर्वोच्च, आणि तेवढेही तुम्हाला विश्वास नसेल तर कोर्टात जाऊन माहिती दिली पाहिजे. नुसतं निवडणुका जिंकायच्या, खोटं बघायचं, निवडणुका जिंकण्यासाठी इतक्या निम्न स्तरावर यायचं, हे राजकारण आज जरी चांगलं वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. हे महाराष्ट्राला अस्थिरतेकडे नेणारं राजकारण आहे. अशा राजकारणापासून जनतेला सावध राहावंच लागेल. राज ठाकरे काल म्हणाले आपण दहनासाठी लाकडाचा वापर करतो, मात्र त्याऐवजी विद्युत दहनीचा जर आपण वापर जर केला तर लाकूड तुडी यायची थांबेल. सूचना चांगली आहे, खरंच आहे. पण आपल्याकडे काही ठिकाणी आपण बघितलं की अजूनही लोकांच्या या विश्वासाला बदलवण्याची आवश्यकता आहे. लोकांना विद्युत दाहिनीमध्ये आता थोडं बदल होत आहे, पण मला वाटतं की काळानुरूप आपल्याला विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी याकडे जावंच लागेल. किंवा गवऱ्यावर, आता शेणापासून ज्या गवऱ्या तयार होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही मशीन्स निघाल्या, रॉड्स लाकडासारखे तयार होतात, त्याचाही विचार भविष्यात निश्चितपणे केला पाहिजे. त्यांची सूचना ही योग्य आहे. थँक्यू. फॅशनेबल आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात ॲश आणि लोखंडी भुसा मिक्स करून जो आहे तो विकला जातो. एका बाजूनं कोळशाची टंचाई असताना दुसऱ्या बाजूनं एक असं रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती. नाही, या रॅकेटच्या संदर्भात एकदा नव्हे, या अगोदरही म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हाही कंप्लेंट झाल्या, मग कंप्लेंटची तपासणी झाली, त्या कंप्लेंटमध्ये काही आढळलं नाही, आणि आता ही कंप्लेंट झाली तर आता पुन्हा काही असेल तर त्याची चौकशी तर नियमित होते. हे चौकशी करण्याचा MSCBला अधिकार आहे. भाजप विरोधात 68 लोकांची यादी महाविकास आघाडीने तयार केली आणि ते लोक भाजपच्या विरोधात बोलत आहे अशा पद्धतीचा आरोप जो होता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केला. नाही, चूक काय इथंच नाही आहे, साऱ्या देशामध्ये अशी एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि मी तर खरं तर देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती केली की हे एकदा सूक्ष्मपणे तपासलं पाहिजे, कारण या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करत आहे. तुम्ही सुद्धा यूट्यूबवर जाऊन बघा. यूट्यूबवर ज्या पद्धतीने सेटअप केलं आहे त्या सेटअपच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की पहिली बातमी, दुसरी बातमी, तिसरी बातमी ही यूट्यूबवर कोणती दिसते. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की काहीतरी घडताय. आणि संसदेमध्ये सुद्धा अशा शब्दांचा बरोबर उपयोग करायचा, किंवा एखाद्या घटनेमध्ये खोटं कसं पसरवायचं. तर मुंबईच्या नेत्यांनी, महाविकास आघाडीच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी काय पसरवलं? महाराष्ट्राला काहीच दिलं नाही. 2013-14 मध्ये केंद्र सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात 29,000 कोटी यायचे. मागच्या वर्षी 1,35,000 कोटी आले. याही वर्षी तेवढेच पैसे येतील, आणि तुम्ही महाराष्ट्राचा अवमान करत असं पसरवायचं की दिल्लीला बूट चाटते महाराष्ट्र, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, असं म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान, फक्त खुर्चीची जी भूक तुमची आहे ही बकासूरपेक्षा मोठी भूक आहे, आणि या भुकेपोटी तुम्ही महाराष्ट्राचा अवमान करता. हो, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची रात्री बैठक झाली. बैठकांचं हे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विधानसभेच्या जागा फायनल होते, उमेदवार फायनल होते, काय फायनल होते? नाही, जागा जेव्हा फायनल होईल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल, आणि माझी विनंती राहील की तुमच्याही दर्शकांचा विश्वास उडेल अशा बातम्या दाखवत जाऊ नका. कारण शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार, जागा वाटप, हे जे तुमचे सूत्र आहे ना, हे सूत्र काही योग्य नाही.
जागा वाटपाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका महायुतीची आहे की आम्ही एकेका जागेसाठी भांडायचं नाही, जनतेची सेवा करण्यासाठी तिघांनी एकत्र येऊन एक विचार, एक सूर, एक लक्ष असं काम करायचं आहे. बैठका होत राहतील, याच्यामध्ये अडचणी नाही. आणि जागा वाटपाला शास्त्रशुद्ध असं आपण जेव्हा त्याला सूत्र लावतो तेव्हा कुणामध्ये काही अडचण येण्याचा प्रश्नच उपस्थित होणार नाही. बैठक कशासाठी होती? बैठक जसं आत्ताच तुम्ही सांगितलं, जनतेची सेवा